माझ्या छोट्या बहिणीचे दोनदा लग्न होऊन मोडले होते. दोन्ही लग्नाच्या वेळेस माझी बहीण मधुचंद्राच्या रात्रीच तिच्या नवऱ्यासोबत भांडून घरी येत होती. मी आणि माझी आई तिच्यासाठी खूप काळजीत होतो की नक्की हे काय घडत आहे. माझ्या बहिणीचे जेव्हा तिसरे लग्न झाले तेव्हा माझ्या आईने मला तिच्यासोबत पाठराखीण म्हणून पाठवले. त्यांच्या मधुचंद्राच्या रात्री त्यांच्या रूमच्या खिडकीतून मी हळूच डोकावून आतमध्ये पाहिले तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा आला. कारण माझे वय 26 वर्ष होते आणि माझ्यापेक्षा मला 2 छोट्या बहिणी होत्या. एकीचे वय 21 वर्ष आणि दुसरीचे 23 वर्ष होते. तसे पाहायला गेले तर मी मोठी असल्यामुळे माझे लग्न त्यांच्या अगोदर व्हायला हवे होते, पण माझा फक्त साखरपुडा झाला होता, तो सुद्धा यासाठी की मी नोकरी करून घर खर्च चालवत होते. माझा होणारा नवरा भूषण खूप चांगल्या स्वभावाचे होते. ते कायम मला सपोर्ट करायचे. आमच्या घरात कोणीच पुरुष माणूस नव्हता, त्यामुळे मी आमच्या घरातला मुलगा झाले होते. बाबांच्या मृत्यूनंतर मी घर सांभाळायला चालू केले होते आणि मग माझ्या छोट्या बहिणींच्या जबाबदाऱ्या स्वतः उचलल्या होत्या. त्या दोघींना मी BA पर्यंत शिकवल्यानंतर मी त्यांच्या लग्नाची जबाबदारी उचलली होती आणि जसे तसे करून पैसे जमा करू लागले, म्हणजे त्यांचे लग्न करून मोठी बहीण असल्याचे कर्तव्य निभावू शकेल. माझ्यानंतर जी बहीण होती तिचे वय 23 वर्ष होते. तिचे लग्न मी माझ्या ऑफिसमध्ये असणाऱ्या मुलाशी लावून दिले. ती तिच्या लग्नानंतरच्या आयुष्यात खूप खुश होती आणि तिच्यानंतर जी छोटी बहीण होती तिचे वय 21 वर्ष होतं. तिचे नाव नंदिनी होतं. तिच्यासोबत माहिती नाही नशिबाने कसा खेळ खेळला होता की तिचा संसार तुटत होता. पहिल्यांदा तिला जे स्थळ पाहायला आले होते ते खूप चांगले होते. मुलाची नोकरी सुद्धा ठीकठाक होती आणि दिसायलाही स्मार्ट होता. मग हे सगळं पाहून मी नंदिनीचे लग्न त्या मुलासोबत ठरवले. बाबांच्या जाण्यानंतर सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर पडली होती आणि आईने सुद्धा हे सगळे निर्णय माझ्यावरच सोडले होते. कारण माझी आई खूप साध्या सरळ स्वभावाची होती. तिने तर गरज नसताना घरातून बाहेर सुद्धा पाऊल ठेवले नव्हते. आईला वाटत होते की मला या बाहेरच्या जगाची ओळख तिच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे मुलींच्या लग्नाची एवढी मोठी जबाबदारी आईने माझ्यावर सोपवली होती. माझ्या 2 नंबर बहिणीचे लग्न सुद्धा माझ्याच पसंतीने झाले होते. त्यामुळे मी खूप खुश होते की माझ्या बहिणींसाठी मी चांगला निर्णय घेऊ शकते. त्यामुळे नंदिनीच्या लग्नाची वेळ आली तेव्हा तिच्यासाठी सुद्धा मी स्थळ शोधायला चालू केले आणि अक्षयला तिच्यासाठी निवडले. अक्षय आणि त्यांच्या स्थळात काहीच वाईट दिसत नव्हते. ते लोक खूप खुश होऊन आमच्या घरी स्थळ घेऊन आले होते. अक्षयच्या बहिणीने नंदिनीला अक्षयसाठी पसंत केले होते. अक्षयच्या बहिणीला नंदिनी खूप आवडली होती. लग्न ठरल्यानंतर स्वतः अक्षय म्हणाला होता की त्याला आमच्याकडून हुंड्यामध्ये काहीही नको आहे. त्यांना साध्या पद्धतीने लग्न करायचे आहे आणि हे सगळं ऐकून मला खूप चांगले वाटले होते की त्या लोकांचा हुंड्यासारख्या गोष्टींवर विरोध आहे. मी पाहत आले होते की लग्न ठरवतानाच काही लोकांची हुंड्याची अट असते आणि जास्त करून लोक तर लग्न ठरवायच्या अगोदरच विचारतात की तुम्ही लग्नामध्ये काय देणार आहे. पण नंदिनीसाठी अक्षयचे स्थळ चांगले आले होते आणि त्यांच्या या हुंडा न घेण्याच्या गोष्टीने माझे मन जिंकले होते. मला वाटत होते की अक्षयपेक्षा चांगला मुलगा आणि चांगले स्थळ नंदिनीसाठी असू शकत नाही. पण कदाचित हा माझा गैरसमज होता. मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे भूषणला अक्षयबद्दल सांगितले होते आणि भेटवले सुद्धा होते. भूषण म्हणत होते की अक्षय हा खरंच चांगला मुलगा आहे. लग्ना अगोदर 3-4 वेळा आमची अक्षयच्या घरच्यांशी भेट झाली होती आणि आम्हाला तर प्रत्येक वेळी ते लोक खूप चांगले वाटत होते. आणि मग मी माझ्या ऐपतीप्रमाणे थोडेफार पैसे जमा करून नंदिनीचे लग्न अक्षयसोबत करून दिले. कारण अक्षयने त्यांच्याकडून लग्नात खूप खर्च केला होता. नंदिनीच्या साड्यांपासून ते लग्नात लागणाऱ्या प्रत्येक वस्तू खूप चांगल्या दर्जाच्या होत्या. म्हणतात ना की नशिबात असते तेच घडते, पण कदाचित नंदिनीच्या नशिबात या सर्व गोष्टी नव्हत्याच. नंदिनीचे लग्न झाल्यानंतर तिला निरोप दिल्यावर मी आणि माझी आई घरी आल्यावर खूप समाधानी झालो होतो. माझी 2 नंबरची लग्न झालेली बहीण तिच्या घरी गेली होती. तिची छोटी छोटी मुलं होती, त्यामुळे ती आमच्या घरी जास्त दिवस राहत नव्हती. घरी आल्यानंतर मी आणि माझी आई गप्पा मारत बसलो होतो. माझ्या आईने चहा बनवला आणि मला चहा देताना म्हणाली
तू तुझे वडील गेल्यानंतर खऱ्या अर्थाने मुलगा होण्याचे कर्तव्य निभावले आहे. मी खूप खुश आहे. देवाने मला मुलगा दिला नाही, पण मुलापेक्षा चांगली मुलगी दिली आहे. मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून पडले होते. आई म्हणायला लागली की आता तू तुझ्या लग्नाबद्दल विचार कर. दोघी बहिणींचा तू खूप चांगला विचार केला आहे. आता स्वतःचा विचार कर. त्या दोघी आता त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या आहेत. मी माझ्या लग्नाबद्दल ऐकल्यानंतर खूप खुश झाले होते, पण इतक्यातच दरवाजा जोरजोरात वाजू लागला. आई माझ्याकडे हैराण होऊन पाहू लागली आणि म्हणाली, रात्री यावेळी कोण आले असेल? कारण रात्रीचे 2 वाजले होते आणि त्यावेळेला कोणी दरवाजावर येत असेल तर ही गोष्ट खूप विचित्र आणि भीतीदायक होती. मी आईला म्हणाले की चल आपण दोघी मिळून पाहूयात. मी आणि माझी आई सोबत जाऊन दरवाजासमोर उभे राहिलो आणि आवाज देऊन विचारले की कोण आहे. तेव्हा दरवाजाच्या बाहेरून नंदिनीच्या रडण्याचा आवाज ऐकू लागला. ती म्हणू लागली की दरवाजा खोला, मी नंदिनी आहे. नंदिनीचा आवाज ऐकून माझी तर शुद्ध हरपली होती. मी पटकन दरवाजा उघडला आणि नंदिनी तिची बॅग पकडून आतमध्ये आली होती. मी घाबरून विचारले की तू आता या वेळेला इथे कशी काय? काय झाले आहे? तेव्हा नंदिनी जोरजोरात रडू लागली आणि माझ्या गळ्यात पडली. मग तिने जे सांगितलं ते ऐकून माझा जीवच निघून गेला होता. ती म्हणायला लागली की दीदी, आज मधुचंद्राच्या दिवशी अक्षय माझ्यासोबत खूप भांडला आणि म्हणाला की तू मला घटस्फोट दे. त्याने हे लग्न खूप मजबुरीमध्ये केले होते. तो या लग्नामुळे अजिबात खुश नव्हता. त्यामुळे त्याला संधी भेटताच तो माझ्याशी खूप भांडला आणि त्याच्या घरून मला हाकलून दिले. आपल्या बहिणीच्या आनंदासाठी त्यांनी हे लग्न केले होते, पण त्याला हे लग्न निभावायचे नव्हते. नंदिनीचे बोलणे ऐकून माझी हालतच खूप खराब झाली होती. एका बापाच्या जागी बाप होऊन बहिणीचे लग्न करून देणे खूप अवघड गोष्ट होती. हे लग्न अयशस्वी झाले होते आणि त्या अयशस्वी लग्नाला मी स्वतःला जबाबदार समजत होते, कारण कदाचित मी तिच्यासाठी चांगला मुलगा शोधू शकले नव्हते. माझ्या बहिणीच्या अश्रूंनी माझे मन खूप दुखावले गेले होते. मी हात जोडून नंदिनीची माफी मागितली की ही सगळी माझी चूक आहे. मी अक्षयची चौकशी अजून चांगल्या प्रकारे करायला हवी होती. पण नंदिनी काहीच बोलत नव्हती, फक्त रडतच होती. आई म्हणाली की पण आपण आत्ताच्या आत्ता अक्षयच्या घरी जाऊ आणि माहिती करून घेऊ की त्यांनी आपल्या मुलीसोबत असे का केले. पण त्या अगोदरच नंदिनीने आईचा हात पकडला आणि आईला म्हणाली की त्यांच्या घरी जाण्याची काहीच गरज नाही. माझी इच्छा नाही की त्या लोकांनी तुमचा अपमान करावा, कारण त्या लोकांनी माझा खूपच अपमान केला आहे आणि माझ्यासोबत खूप वाईट वागले आहेत. कारण अक्षयने त्याच्या घरच्यांसमोर मला चारित्र्यहीन ठरवले आहे. तिथे गेल्यावर आपल्याला बदनामीशिवाय काहीच भेटणार नाही. त्यांनी घटस्फोट मागितला आहे तर मी त्याला घटस्फोट देणार आहे. आता कोणत्याच गोष्टीचा काहीच फायदा नाही. मी आश्चर्यचकित होऊन विचारले, पण अक्षयने तुझ्याकडे लगेच घटस्फोट का मागितला? तू त्याला पसंतच नव्हती तर लग्नाच्या अगोदर सुद्धा तो हे बोलू शकला असता ना. त्याने तर लग्नात खूप खर्च केला होता. मग या घटस्फोटामागे कारण काय आहे? माझे बोलणे ऐकल्यानंतर नंदिनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायला लागली आणि म्हणाली, तुला सांगितले तर आहे ना, त्याच्या बहिणीच्या आनंदासाठी आणि तिला दाखवण्यासाठी त्यांनी हे लग्न केले होते. आणि मग माझ्याकडे घटस्फोट मागून त्याच्या बहिणीसमोर मला चारित्र्यहीन ठरवले आणि त्याच्या घरच्यांना हे सांगितले की माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. नंदिनीचे हे बोलणे ऐकून माझे रक्त सळसळ करायला लागले होते. पण सध्या तरी मला नंदिनीला सांभाळायचे होते. मी आणि आईने नंदिनीला हिंमत दिली, तिला समजावले, तिला दिलासा दिला आणि मी संपूर्ण रात्र एका जागेवर बसून होतो. काही क्षणापूर्वीचा आनंद पूर्णपणे संपला होता आणि आमच्या मनात एका वादळाने जन्म घेतला होता. माझ्या मनात एकच गोष्ट येत होती की अक्षय इतक्या खालच्या पातळीचा कसा काय वागला होता. तो तर खूप चांगला मुलगा होता आणि समजूतदार होता. कोणता पुरुष आपल्या लग्नाच्या पहिल्याच रात्री आपल्या बायकोला घटस्फोट द्यायला सांगेल? या गोष्टीने माझी झोप उडवली होती आणि कदाचित आमच्या घराचे सुख सुद्धा. कारण दुसऱ्याच दिवशी सगळ्या गल्लीत ही गोष्ट पसरली होती की लग्नाच्या पहिल्याच रात्री नंदिनी घरी परत आली आहे. आमच्या गल्लीतले आजूबाजूचे लोक आमच्या घरी आले आणि वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले.
माझ्या आईने सगळ्यांसमोर नंदिनीच्या सासरचे खूप कौतुक केले होते. खास करून अक्षयने हुंडा न घेण्याची गोष्ट, आणि आता त्याच लोकांसमोर अक्षय आणि त्यांच्या घरच्यांना वाईट साईट बोलणे खूपच अवघड गोष्ट होती. कोणालाच आमच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. प्रत्येक जण ज्या मुलाचे काहीच हुंडा न घेतला नाही, मग तोच मुलगा लग्नाच्या पहिल्या रात्री घटस्फोट कसा मागू शकतो? लोकांचे बोलणे ऐकून नंदिनी खूपच जास्त दुःखी झाली होती. तिने स्वतःला एका खोलीत बंद केले होते आणि माझ्याकडून आणि आईकडून वचन घेतले होते की आमच्यापैकी कोणीच अक्षय किंवा त्यांच्या घरच्यांचे तोंड पाहणार नाही आणि कधीच त्या लोकांचा या घरात विषय काढणार नाही. नंदिनीचा त्रास पाहून मी आणि आईने तिला वचन दिले होते. दुपारच्या वेळेला माझा होणारा नवरा भूषण माझ्या घरी आला. त्यांना सुद्धा सगळे कळल्यानंतर खूप मोठा धक्का बसला होता. ते म्हणत होते की हे असे होणे शक्यच नाही. मी स्वतः अक्षयच्या घरी जातो आणि त्यांच्यासोबत बोलतो. ते लोक आपल्या नंदिनीसोबत एवढा मोठा अन्याय कसा करू शकतात? पण ही गोष्ट नंदिनीच्या कानांवर पडली आणि तिने रडून रडून भूषणला थांबवले. ती म्हणाली की जर तुम्ही तिथे गेला तर मी माझा जीव देईन, मी आत्महत्या करेन. माझी इच्छा नाही की त्या लोकांचे घाण शब्द तुमच्या कानांवर पडावे, जे शब्द मी तिथून ऐकून आले आहे. नंदिनीची परिस्थिती पाहून भूषण सुद्धा शांत बसले. ते अक्षयच्या घरी गेले नाहीत. नंदिनीची आणि भूषणची चांगली मैत्री होती. मी भूषणला म्हणाले की तुम्हीच पहिलं समजावून सांगा आणि स्वतःला खोलीत बंद ठेवू नकोस हे सुद्धा तिला समजावून सांगा. भूषणने नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, चल मी तुला बाहेर फिरवून आणतो. आणि मग भूषण स्वतः जबरदस्ती बाईकवर नंदिनीला घेऊन आईस्क्रीम खायला घेऊन गेले. मी तर आईसोबतच घरी थांबले होते, कारण आईची तब्येत ठीक नव्हती. मी खूपच जास्त टेन्शनमध्ये आले होते. एका बाजूला नंदिनीचा घटस्फोट तर दुसऱ्या बाजूला आईची तब्येत आणि 2 नंबरच्या बहिणीच्या सासरची लोक सुद्धा खूप काही गोष्टी बोलत होते. ती तर आली नव्हती, पण तिचा फोन आला होता. माझी 2 नंबरची बहीण म्हणत होती की माझ्या सासूने माझे जगणे मुश्किल करून ठेवले आहे. माहिती नाही कसे काय त्यांना अक्षयच्या घरच्यांकडून कळाले की नंदिनी एक चारित्र्यहीन मुलगी आहे आणि तिचे एका मुलासोबत लफडे आहे. मी माझ्या 2 नंबरच्या बहिणीला समजावून सांगितले आणि म्हणाले की तू तुझ्या घरावर आणि संसारावर लक्ष दे, इथे पाहायला मी आहे. पण खरं तर हे होते की मी स्वतः या गोष्टीमुळे तुटून गेले होते. खूप वेळानंतर भूषण आणि नंदिनी घरी आले होते. नंदिनीचा मूड चांगला दिसत होता. तिच्या हातात आईस्क्रीम सुद्धा होती. ती माझ्याकडे आईस्क्रीम देत म्हणाली, दीदी हे आईस्क्रीम खा, तू सुद्धा कालपासून उपाशी आहे. हे आईस्क्रीम पोटात गेल्यावर तुला बरं वाटेल. नंदिनीच्या चेहऱ्यावर मंद हास्य होते आणि ते हास्य पाहून मला हायसे वाटले होते. ती तिच्या खोलीत निघून गेली आणि मी भूषणला थँक्यू म्हणाले. भूषण म्हणाले की सध्या नंदिनीला आपल्या आधाराची, प्रेमाची गरज आहे. जास्त करून तिच्यासोबत वेळ घालवण्याचा तू प्रयत्न कर. भूषणच्या या बोलण्यावर मी मान खाली घातली होती, कारण मी नोकरी करत होते आणि दुसऱ्याच दिवशी मला नोकरीवर जायचे होते. मीच भूषणला म्हणाले की तुम्हीच रोज घरी येऊन तिच्यासोबत थोडाफार वेळ घालवत जा, तिच्यामुळे तिचे मन हलके होईल. आता नेहमी भूषण मला फोन करून सांगायचे की ते माझ्या घरी आहेत आणि नंदिनीसोबत गप्पा मारत आहेत. हे ऐकून मला समजायचे की नंदिनी कमीत कमी भूषण सोबत तरी खुश आहे. त्या रात्रीनंतर आजपर्यंत आमच्यापैकी कोणीच अक्षयबद्दल बोलले नव्हते. आता माझे लग्न सुद्धा अजून पुढे ढकलले होते, कारण आता मला परत नंदिनीबद्दल विचार करायचा होता. नंदिनीचा घटस्फोट होऊन महिना झाला होता की तिच्यासाठी परत एकदा चांगल्या घरातून स्थळ आले होते. ते लोक भूषणच्या दूरच्या नात्यातील लोक होते आणि हे स्थळ भूषणच नंदिनीसाठी घेऊन आला होता. तो मुलगा भूषणचा चांगला मित्र देखील होता आणि भूषणने त्याला नंदिनीच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल सगळं काही सांगितलं होतं. त्या लोकांना नंदिनीच्या घटस्फोटाबद्दल काहीच हरकत नव्हती. मी या स्थळाबद्दल ऐकून थोडीशी गडबडले होते, कारण घडून गेलेल्या जुन्या गोष्टीला खूप वेळ झाला नव्हता आणि मला वाटत नव्हते की नंदिनी या लग्नासाठी होकार देईल. पण भूषण या स्थळाबद्दल सारखं माझ्याजवळ बोलत होते, म्हणून मी नंदिनीला या स्थळाबद्दल सांगितले. पण तेव्हा मला आश्चर्य वाटले, कारण
नंदिनीने कोणती रिॲक्शन दिली नाही. तिने माझे बोलणे शांतपणे ऐकले होते आणि म्हणाली, दीदी, तुला जर हे सगळं ठीक वाटत असेल तर मला काहीच हरकत नाही. माझी इच्छा आहे की लवकरात लवकर माझे लग्न व्हावे, म्हणजे तुझ्या आयुष्यात सुद्धा आनंद येईल आणि तू सुद्धा तुझा संसार उभा करशील. नंदिनीचे हे बोलणे ऐकून मला आनंद झाला होता की तिला माझ्या सुखाची चिंता तरी होती. ती तिचा भूतकाळ विसरायला तयार झाली होती. मी भूषणला सांगून त्या लोकांना बोलावून पाहण्याचा कार्यक्रम ठरवला. ते लोक सुद्धा खूप चांगले होते. मुलाचा स्वतःचा बिझनेस होता. पैसेवाले सुद्धा होते. कोणत्याच गोष्टीची त्यांच्याकडे कमी नव्हती. चौकशीची सुद्धा गरज नाही. आणि मग भूषणच्या सांगण्यावरून मी डोळे झाकून नंदिनीचे लग्न ठरवून टाकले. त्या लोकांना लवकरात लवकर लग्न करायचे होते आणि माझी सुद्धा इच्छा हीच होती की नंदिनीने लवकरात लवकर लग्न करून झालेल्या पहिल्या गोष्टीला विसरून जावे. त्यामुळे थोड्याच लोकांमध्ये मंदिरात आम्ही नंदिनीचे लग्न लावून दिले. ना आम्ही कोणत्या नातेवाईकांना सांगितले किंवा नाही परिसरातील लोकांना सांगितले. लग्न झाल्यानंतर नंदिनीला आम्ही निरोप दिला आणि ती सासरी निघून गेली. आणि मी देवाला मनोमन प्रार्थना करू लागले की यावेळी नंदिनीचा संसार बसू देत. घरी येऊन मी शांतपणे एका कोपऱ्यात बसले होते, कारण माहिती नाही पण माझे मन खूप जास्त बेचैन झाले होते. असे वाटत होते की काहीतरी वाईट घडणार आहे. मी भूषणला फोन केला तर ते म्हणाले की काळजी करू नकोस, गौतम चांगला मुलगा आहे. तो आमच्या नात्यातील असला तरी माझा खूप चांगला मित्र देखील आहे आणि त्याच्या घरचे सुद्धा चांगले आहेत. नंदिनीला तिथे कोणताच त्रास होणार नाही. भूषणचे हे बोलणे ऐकून मला हायसे वाटले होते. माझे मन दुसरीकडे वळवण्यासाठी भूषण म्हणाले की आता आपल्या लग्नाची सुद्धा तयारी सुरू करायला हवी. तुझी वाट पाहून माझे वय निघून चालले आहे. आता मी म्हातारा होत चाललो आहे. भूषणचे बोलणे ऐकून मी हसायला लागले आणि आम्ही दोघे गप्पा मारण्यात व्यस्त झालो. 2 तास झाले होते की दरवाजा जोरजोरात वाजू लागला. या वेळेला तर माझे हृदय बंद पडण्याची वेळ झाली होती. मला खूप भीती वाटत होती. माझ्या मनात विचार आला की जर मी दरवाजा उघडला आणि समोर जर नंदिनी उभी असेल तर. आणि कधी कधी आपले विचार खरे सुद्धा होतात. मी घाबरत जाऊन दरवाजा उघडला तर समोर रात्रीच्या 1 वाजता नंदिनी दरवाजासमोर उभी होती आणि तिची हालत पहिल्यापेक्षा खूपच वाईट झाली होती. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते आणि सुजले होते. ती घरात येताच फरशीवर बसली आणि तिचे केस जोरजोरात ओढू लागली आणि म्हणाली, माहित नाही माझ्याकडून कोणते पाप झाले आहे की प्रत्येक जण मला चारित्र्यहीन ठरवत आहे, पण माझा तर कोणत्याच मुलासोबत संबंध नाही. मी पटकन पुढे होऊन नंदिनीचे हात धरले आणि तिला विचारले की आता काय झाले आहे. नंदिनी म्हणाली की पुन्हा एकदा लग्नाच्या पहिल्याच रात्री माझा नवरा माझ्यासोबत खूप भांडला आणि माझ्याकडे घटस्फोट मागितला. पुन्हा एकदा मला चारित्र्यहीन ठरवले. चारित्र्यहीन असल्याचा कलंक माझ्या कपाळी लावला गेला ग. माहित नाही माझ्यासोबत कोणाचे वाईट आहे. लग्न झाल्यानंतर कोणतरी माझ्या नवऱ्याला फोन करून माझ्याबद्दल काहीतरी सांगतात आणि त्यामुळे माझा नवरा मला चारित्र्यहीन ठरवून घटस्फोट मागतो. त्या अक्षयने मला यासाठी सोडले होते की त्याचे कोणत्या तरी दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, पण जगासमोर त्याने मला चारित्र्यहीन ठरवले होते. यावेळेला गौतमने साफ मला सांगितले की मी एक चारित्र्यहीन मुलगी आहे आणि त्याला माझ्यासोबत संसार करायचा नाही. मला असे वाटते की त्या अक्षयने काहीतरी गौतमला सांगितले असणार. हे बोलता बोलता नंदिनी रडत होती आणि मी डोकं पकडून तिथेच बसले होते. मी रागाच्या भरात नंदिनीला म्हणाले की जर तू त्यावेळी आम्हाला अक्षयसोबत बोलू दिले असते तर आज ही वेळ आली नसती. हे ऐकून नंदिनी आणखीनच जोरजोरात रडायला लागली. स्वतःच्या तोंडात मारायला लागली. आईने मला समजावले की ही वेळ तिला काही बोलायची नाही, तर तिला आपण सांभाळण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि मग परत या वेळेला आम्ही दोघी मायलेकी मिळून आमच्या नंदिनीला सांभाळायला लागलो. भूषण सुद्धा फोनवरून सगळं काही ऐकत होते. त्यांना सुद्धा सगळं काही माहिती पडले होते. त्यामुळे भूषण आमच्या घरी अर्ध्या तासात पोहोचले होते. त्यांना तर विश्वासच बसत नव्हता की गौतमने नंदिनीकडे पहिल्याच रात्री घटस्फोट मागितला आहे. भूषण तर आता सुद्धा गौतमचे कौतुकच करत होते की तो खूपच चांगला मुलगा आहे. तो असे कधीच करणार नाही.
मी भूषणची कॉलर पकडली आणि त्याला म्हणाले की मी डोळे झाकून तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तुम्ही सांगितले होते की गौतम खूपच चांगला मुलगा आहे. आता तुम्हीच सांगा, हे सगळं काय आहे? आत्ताच्या आत्ता तुम्ही त्या गौतमच्या घरी जा आणि आपल्या मित्राला खडसावून विचारा की हा सगळा काय प्रकार आहे. हे ऐकताच नंदिनी रागात उठली आणि माझ्याकडे आली आणि म्हणाली, का तू सारखी सारखी माझ्या जखमांची खपली काढण्याबाबत बोलते? आपल्याला काहीच माहिती करून घ्यायचे नाही त्या गौतम सोबत कोणाला बोलण्याची गरज आहे. तिने भूषणकडे पाहिले आणि हात जोडून म्हणाली, दाजी, तुम्ही सगळे काही माझ्या भल्यासाठीच केलं, पण कदाचित माझ्या नशिबात वाईट लिहिलेले आहे. जर तुमची इच्छा असेल की मला अजून त्रास व्हायला नको, तर त्या गौतम जवळ कोणी जाणार नाही. तो माणूस तर खूपच वाईट माणूस आहे. भूषण नंदिनीला सांभाळू लागला आणि मी शांतपणे एका कोपऱ्यात रडत बसले. कदाचित माझ्याजवळ बोलण्यासाठी कोणतेच शब्द शिल्लक नव्हते. संपूर्ण रात्र भूषणने नंदिनीला सांभाळून घेतली आणि तिला समजावून सांगितले, पण नंदिनीने पुन्हा आमच्याकडून वचन घेतले की आम्ही गौतम जवळ जाणार नाही. आमच्या घरात शांतीचे वातावरण झाले होते. कोणी कोणासोबत बोलत नव्हते. आम्ही आमच्या खोलीत बंद होतो आणि नंदिनी तिच्या खोलीत. मी भूषण सोबत बोलणे सोडून दिले होते. माझ्या मनात भूषणबद्दल तिरस्कार निर्माण होऊ लागला होता. भूषण जेव्हा कधी आमच्या घरी येत होते तेव्हा ते नंदिनी सोबतच बोलून परत जात होते. नंदिनीचे पहिले लग्न माझ्या चुकीच्या निर्णयामुळे मोडले होते आणि आता दुसरे लग्न माझ्या होणाऱ्या नवऱ्यामुळे. माझ्यात आता एवढी हिंमत नव्हती की आता मी तिसऱ्या वेळेस तिच्या आयुष्याचा निर्णय घेईन. त्यामुळे मी आता कोणताच विषय काढत नव्हते. मी आता अगदी शांत झाले होते. हळूहळू दिवस निघून जात होते आणि नंदिनीचा दुसरा घटस्फोट सुद्धा झाला होता. भूषणच्या आई माझ्या आणि भूषणच्या लग्नावर जोर द्यायला लागल्या होत्या. त्या म्हणू लागल्या होत्या की अजून कधीपर्यंत आम्ही वाट पाहायची? माझ्या मुलाचे आता वय वाढत चालले आहे. किती वर्षापासून तो तुझी वाट पाहत आहे. भूषणच्या आईचे बोलणे अगदी बरोबर होते, कारण भूषणने खरंच माझी 7 वर्ष वाट पाहिली होती. पण मी तरी काय करू शकत होते? नंदिनीचे लग्न झाल्याशिवाय मी लग्न करू शकत नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या घरात नंदिनीच्या लग्नाचा विषय निघू लागला. पण यावेळेस फक्त नंदिनीच घाबरली नव्हती, तर माझी आई आणि मी सुद्धा घाबरलो होतो. माझ्या 2 नंबरच्या बहिणीच्या सासूने तिला तर सासरवास सुरुवात केली होती. ती तर आता आमच्या घरी सुद्धा येत नव्हती. नंदिनी दिसायला सुंदर होती, त्यामुळे पुन्हा एकदा तिच्यासाठी स्थळ यायला चालू झाली. तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत खूप कमी लोकांना माहीत होते, त्यामुळे आता स्थळं चांगली येत होती. पण आता मी हा निर्णय माझ्या आईवर सोडला होता. आईने खूप चौकशी करून चांगल्या आणि सुशिक्षित घरात नंदिनीचे लग्न ठरवून टाकले. आश्चर्य करण्याची गोष्ट ही होती की नंदिनी सुद्धा या लग्नासाठी तयार झाली होती. तिचा कसलाच विरोध नव्हता. ती घाबरली होती, पण तिने नकार दिला नव्हता. अशा प्रकारे तिचे तिसरे लग्न झाले. जेव्हा नंदिनीला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा आई त्या लोकांना एकदमच म्हणाली, माझी मोठी मुलगी नवरीबरोबर 5 ते 6 दिवस राहायला येईल. आमच्याकडे हीच परंपरा चालत आली आहे की नवरीसोबत 4-5 दिवस पाठराखीण कोणीतरी जातेच. हे ऐकून त्या लोकांनी आईच्या बोलण्यावर सहमती दर्शवली आणि मग मी नवरीसोबत म्हणजे नंदिनीसोबत तिच्या सासरी गेले. माझ्या आईने मला पहिलेच कानात सांगितले होते की तुला मी नंदिनीसोबत यासाठी पाठवत आहे की तू माहिती करून घेशील की शेवटी नंदिनीसोबत असे का घडते. कोणी आपला दुश्मन आहे का किंवा कोणाला आपल्या नंदिनीचे घर बसलेले पाहवत नाही हे तुला तिकडे गेल्यावरच कळेल आणि मला आशा आहे की तू नक्की सगळं शोधून काढशील. माझ्या आईला वाटत होते की कोणीतरी आमच्या भावकीतला माणूस आहे आणि तोच त्याची दुश्मनी काढत आहे. जेव्हा मी नंदिनीसोबत तिच्या सासरी पोचले तेव्हा नंदिनी माझ्यासोबत खूप विचित्र वागायला लागली. म्हणाली की दीदी तू तुझ्या दिलेल्या खोलीत जाऊन झोप. माहिती नाही तुला आईने माझ्यासोबत कशासाठी पाठवले आहे. मी तर पहिलीच माझ्या सासरच्या लोकांपुढे दुसऱ्या लग्नामुळे लज्जित आहे आणि आता तू माझ्यासोबत असल्यामुळे मला अजून लाज वाटत आहे. आता लोक आपल्याबद्दल काय विचार करतील.
मी नंदिनीला म्हणाले की नवरी बरोबर पाठ राखीन ही काही जगावेगळी गोष्ट नाहीये. पूर्वी असेच रीतिरिवाज होते. तेव्हा नंदिनी म्हणाली, जे काही आहे ते सोड. आता हे माझे सासर आहे. तुला इथे कोणासोबत बोलण्याची काहीच गरज नाही. तू तुझ्या दिलेल्या खोलीत जाऊन आराम कर. नंदिनीचा बोलण्याचा अंदाज आणि पद्धत पूर्णपणे बदलली होती. मला ही माझी बहीण नंदिनी वाटतच नव्हती. त्यामुळे मी थोडी चकित होऊन गेले होते. आणि मग नंतर मी निर्णय घेतला की मी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने कशाही प्रकारे सत्य जाणून घेईनच. नंदिनी आणि तिचा नवरा जेव्हा रूममध्ये गेले तेव्हा मी सुद्धा त्यांच्या खोलीच्या मागे जाऊन त्यांच्या खिडकीजवळ पोहोचले. तिथे एक उंच भिंत होती. त्यामुळे मी 2-3 विटा ठेवल्या आणि त्याच्यावर उभी राहिले. आता मला आतले दृश्य दिसू लागले होते आणि दोन्ही नवरा नवरीचा आवाज ऐकू यायला लागला होता. ही गोष्ट चुकीची होती, पण मला माझ्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी हे सर्व काही करायला लागत होते. लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले होते. त्यामुळे घरात जास्त पाहुणे नव्हते. घरातले लोक सुद्धा आपापल्या खोलीत झोपले होते. कोणीच मला इकडे येताना पाहिले नव्हते. मी आत डोकावून पाहिले तेव्हा माझी बहीण नंदिनी तिच्या नवऱ्याकडे घटस्फोट मागत होती आणि त्याला म्हणत होती की मी माझे दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचे आहे. माझ्या मोठ्या बहिणीने जबरदस्तीने माझे लग्न तुमच्यासोबत लावून दिले आहे. तुम्ही मला घटस्फोट द्या, नाहीतर मी बाहेर जगाला ओरडून सांगेन की तुम्ही नामर्द आहात. हे ऐकून तर तो मुलगा आश्चर्याने नंदिनीकडे पाहत होता आणि माझ्या तर पायाखालची जमीन सरकली होती. मी तिथे स्तब्ध उभी राहून त्यांचे बोलणे ऐकत होते. माझी बहीण त्या मुलाला काहीही बोलत होती आणि तो नवरा मुलगा शांत होऊन माझ्या बहिणीकडे एकटक पाहत होता. तेवढ्यात मला कोणीतरी इकडे येण्याचे जाणवले. त्यामुळे मी पटकन गुपचूप आपल्या खोलीत पळून गेले आणि मग काही वेळातच माझी बहीण तिचे सामान घेऊन तिच्या खोलीतून बाहेर आली आणि माझ्याजवळ येऊन खूप रागात माझा हात पकडून म्हणायला लागली, चल दीदी इथून. हे लोक माझ्या लायकीचे नाहीत. मी माझ्या बहिणीकडे नंदिनीकडे खूप तिरस्कार आणि रागात पाहत होते आणि म्हणाले, आता काय झाले आहे? तेव्हा नंदिनी म्हणाली, हा मुलगा सुद्धा माझ्याशी खूप भांडला आणि माझ्याकडे घटस्फोट मागत आहे. नंदिनी हे बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर कसलेच दुःख नव्हते. मी माझा हात तिच्या हातातून सोडवला आणि जोरात तिच्या कानाखाली मारली. इतक्यातच तिचा नवरा सुद्धा तिथे आला आणि मला पाहून तो म्हणायला लागला की तुमच्या बहिणीने स्वतः माझ्याकडे घटस्फोट मागितला आहे. त्यामुळे मी आता तिला घटस्फोट देणार आहे. त्याशिवाय माझ्याकडे कोणताच पर्याय नाही. कारण मला असल्या मुलीसोबत संसार करायचा नाही, ज्या मुलीचं लग्न जबरदस्तीने झाले आहे आणि तिचे दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. मी खूप रागात नंदिनीकडे पाहिले आणि म्हणाले की मी सगळं काही माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. आता तू मला सांग की हे सगळं काय प्रकरण आहे? पहिले तर नंदिनीने नकार दिला की तिची काही चुकी नाही आणि जेव्हा मी तिच्यावर जबरदस्ती केली तेव्हा ती रडतच सगळं काही सांगू लागली की मी तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे भूषणला पसंत करते. मला त्यांच्यासोबत लग्न करायचे आहे. कित्येक वेळा मी त्यांना लग्नासाठी प्रपोज केले, पण त्यांनी साफ नकार दिला. कारण भूषण तुझ्यावर प्रेम करतात. त्यांना तुझ्यासोबतच लग्न करायचे आहे. मला माहिती होते की जोपर्यंत माझे लग्न होणार नाही तू सुद्धा लग्न करणार नाही. त्यामुळे मी प्रत्येक वेळी माझ्या नवऱ्यासोबत भांडून घटस्फोट मागून घरी येत होते. म्हणजे तुझे सुद्धा लग्न भूषण सोबत होणारच नाही. जर भूषण मला त्यांच्या प्रेमाच्या लायकीची समजत नाही तर तुझा सुद्धा त्यांच्या प्रेमावर काहीच हक्क नाही. माझेही लग्न होणार नाही आणि तुझे सुद्धा होणार नाही. माझ्या बहिणीच्या तोंडून हे सगळं ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. ज्या बहिणीचा संसार उभा करण्यासाठी मी माझं आयुष्य पणाला लावले होते, तीच बहीण माझा आनंद हिसकावून घ्यायला निघाली होती. मी तिचा हात पकडून तिला घरी आणले आणि आईला सर्व काही गोष्ट सांगितली. भूषणला सुद्धा सगळं काही कळाले होते. भूषण माझ्याजवळ आले आणि म्हणाले की आता बस झालं. नंदिनीसाठी आता मी आपल्या लग्नाची वाट पाहू शकत नाही. दुसऱ्याच दिवशी भूषणने माझ्यासोबत आपल्या घरच्यांच्या उपस्थितीत एका मंदिरात साध्या पद्धतीने लग्न केले आणि मला त्यांच्या घरी घेऊन गेले. आज माझ्या लग्नाला 5 महिने झाले होते आणि नंदिनी 3 वेळा घटस्फोटाचा डाग घेऊन आपल्या आईच्या घरात बसली होती.
कधी कधी मी नंदिनीबद्दल विचार करते तेव्हा मला तिची खूप काळजी वाटू लागते, पण त्या क्षणी दुसरीकडे तिच्याबद्दल तिरस्कार सुद्धा वाटू लागतो. मला समजतच नाही की आता मी नंदिनीसाठी काय करू. परत दुसऱ्यांदा तिच्या लग्नाबद्दल विचार करू की तिला तिच्या परिस्थितीवर सोडू. जे काही नंदिनीने केले त्यात नक्की चूक कोणाची होती? त्याला जबाबदार कोण होती? आमच्या पालनपोषणात काही कमी राहिली होती का? किंवा भूषणच्या चांगुलपणाने तिला इथपर्यंत पोहोचवले होते? तिने स्वतःला बर्बाद केले होते. तुम्हाला काय वाटते की या सगळ्याला जबाबदार कोण आहे? मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटतील. धन्यवाद.